दिलीप मुर्त्यावळ. I am from Devmogra Madhyamik Vidyalaya, Vasलाई, Taluka District, Nandurbar. Today we are going to learn Standard 5th subject English, Unit 1. Say yes or no. Students, previous lecture you have learned how to make simple question. Today we are going to learn how to make meaningful question. म्हणजे आज आपल्याला अर्थपूर्ण प्रश्न कसे तयार करायचे हे आज आपल्याला इथे शिकायचं आहे. स्टुडंट्स, ते क्वेश्चन्स असे असले पाहिजे की त्याचे उत्तर येस और नो ह्या शब्दांमध्येच आलं पाहिजे. Look at the blackboard. Are we players? See example. Are we players? आपण खेळाडू आहोत का? प्रश्न आहे, अर्थपूर्ण प्रश्न आहे. आपण खेळाडू आहोत का? Are we players? उत्तर काय? What will be answer? Yes. Second example. Are you mad? तू वेडा आहेस का? No. उत्तर एका शब्दामध्ये आलं no. Is she honest? ती प्रामाणिक आहे का? Yes. Is he sleeping? तो झोपला आहे का? No. आपण पाहिलं की ह्या प्रश्नांची उत्तर फक्त येस किंवा नो या शब्दामध्ये आलेली आहे. स्टुडंट्स, एम, इज, आर, हॅव, हॅज, डू, डज, these are auxiliary verbs or helping verbs in English. हे is, are, am, have, do हे इंग्रजी मधले सहाय्यकारी क्रियापद आहे. आणि स्टुडंट्स, ज्या प्रश्नांची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते त्या प्रश्नाचे उत्तर येस किंवा नो याच्यातच येतं. लिसन केअरफुली. त्या प्रश्नाचे उत्तर येस किंवा नो याच्यातच येतं. सी सम एक्झाम्पल. हॅव वी गॉट बलून? आपल्याला फुगे मिळाली आहे का? उत्तर येस किंवा नो येऊ शकतं. हॅज शी गॉट कार? तिला कार मिळाली का? येस. हॅज ही गॉट रिझल्ट? त्याला निकाल मिळाला का? हॅज इट गॉट फ्रेंड्स? त्यांना मित्र भेटले का? अशा प्रकारे हे काही एक्झाम्पल्स आहे मीनिंगफुल क्वेश्चनचे. डू यू राईट अ लेटर? तू पत्र लिहिला आहेस का? डज शी ईट फूड? ती अन्न खाते का? डज ही क्लीन रूम? ते रूम साफ करत आहे का? उत्तर इट मे बी येस और नो. अशा प्रकार हे मीनिंगफुल क्वेश्चन आपण शिकलो आहोत. सो स्टुडंट्स, वी हॅव सीन हाऊ टू मेक meaningful question. So turn to next activities, page number 12. See what is that activities? Learn, practice and play this game. There are 4 kind of words given here. 4 प्रकारचे शब्द इथे दिलेले आहेत.
रीड अलाउड द वर्ड्स इन ईच सेट. प्रत्येक संच दिलेला आहे, त्या संच हा मोठ्याने वाचायचा आहे. बर्ड्स, एनिमल्स, व्हेइकल्स, टॉयज. बर्ड्सची नावं, प्राण्यांची नावं, व्हेइकल्स ज्या गाड्या आहेत, आणि टॉयज. सी द नेम ऑफ बर्ड्स. पॅरट, पोपट, क्रो, कावडा, स्पॅरो, चिमणी, आउल, डक, बदक, क्रेन. See next name of animals: squirrel, mouse, elephant, lion, cat, dog. The name of vehicles: bus, motor car, auto rickshaw, motorbike, aeroplane, bicycle. Last one is the name of toys: ball, balloon, top, doll, kite, tricycle. मित्रांनो, हे जे आता मी जे वर्ड्स रीड केले आहे ते फक्त तुम्ही मोठ्याने वाचायचे. रीड अलाउड दिस वर्ड्स. अशी ही एक आपली ऍक्टिव्हिटी होती की रीडिंग स्किलची ऍक्टिव्हिटी होती मित्रांनो. आता टर्न टू नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. नाउ मेक ग्रुप ऑफ 5 including a leader. The leader assign role to others from any one set. They guess who they are using suitable yes no questions. मित्रांनो, ही ऍक्टिव्हिटी अशी आहे की 5 जणांचा, 5 विद्यार्थ्यांचा तुम्ही ग्रुप बनवायचा आहे. आता जे मी संच वाचला, आय हॅव रेड दॅट सेट, त्या सेट मधला, त्या संच मधला एक नाव प्रत्येकाच्या त्या 5 विद्यार्थ्यांना इन्क्लुडिंग ग्रुप लीडर त्यांना द्यायचं आहे. त्या ग्रुप लीडरने ते नाव लिहून ठेवायचे आहे, कोणाला न दाखवता. बाकी विद्यार्थी विचारतील की प्रश्न विचारतील आणि ते प्रश्न हे मीनिंगफुल क्वेश्चन असले पाहिजे. त्याची उत्तर येस और नो याच्यातच आली पाहिजे. अशा प्रकारचा ही एक ऍक्टिव्हिटी आहे. सो लिसन केअरफुली फ्रेंड्स. इथे ग्रुप लीडर आहे, बाकी विद्यार्थी, बाकी स्टुडंट्स प्रश्न विचारत आहे. कॅन वी फ्लाय? आपण उडू शकतो का? ग्रुप लीडर सेड नो. हॅव आय गॉट लॉंग लेग्स? दुसरे स्टुडंट्स विचारतोय, मला लांब पाय आहे का? ग्रुप लीडर सेड नो. एक दुसरा विद्यार्थी विचारतो, इज शी ग्रीन? ती हिरवी आहे का? नो. ग्रुप लीडर सेड. एक विद्यार्थी विचारतो, डज शी सेड क्वॅक क्वॅक? ती क्वॅक क्वॅक आवाज काढते का? ग्रुप लीडर सेड यस. लगेच एक विद्यार्थिनी आहे, आय एम अ डक. लगेच ती म्हणते, मी बदक आहे का? लगेच ग्रुप लीडर म्हणतो राईट. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, ही छोटी ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही 5-5 चा ग्रुप बनवायचा आणि त्याच्यामध्ये ही प्ले करायची आहे. हा गेम आहे, हा खेळ आहे, तुम्ही ह्या प्रकारे खेळायचा आहे. फ्रेंड्स, नाउ टर्न टू नेक्स्ट पेज, पेज नंबर 12. We have seen how to make questions, how to make meaningful sentences. Now we are going to learn page number 13, action time. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे कृतीदर्शक शब्द वापरायचे आहे आणि
फ्रेज बनवायचे आहे. मीन्स आपल्याला मिनिंगफुल कमांड्स, अर्थपूर्ण ज्या सूचना देतो त्या आपल्याला बनवायच्या आहे. सो हिअर इज गिवन टू बॉक्स A and B. We have to choose the word from A and B also. इथे दोन बॉक्स दिले A आणि B. आपल्याला या A आणि B दोघं बॉक्स मधली शब्द घ्यायचे आहे आणि मीनिंगफुल कमांड्स आपल्याला तयार करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल I will read from the box A. जी शब्द आहे ते शब्द मी वाचणार आहे. सीट, स्टँड, वॉक, रन, टर्न, बँड, sing, smile, laugh, speak, clap, tap, look, point, come, go. Now I have read words from box A. आता मी बॉक्स A मधले आपण शब्द मी रीड केले, वाचले. टर्न टू नेक्स्ट बॉक्स. आता मी दुसरे बॉक्स नंबर B याच्यातला वर्ड्स रीड करणार आहे. अप, डाउन, फास्ट, स्लोली, क्विकली, लाउडली, सॉफ्टली, लेफ्ट, right, around, in, out, your feet, your hands, to the board, at the door. दोघं A आणि B या बॉक्स मधली मी शब्द वाचली. आता आपल्याला या A मधला काही शब्द घ्यायचे आहे आणि जी मीनिंगफुल कमांड्स जी तयार होणार आहे ती B मधला एक शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्या दोघं शब्द मिळून आपल्याला एक कमांड बनवायची आहे. सो सिट डाउन. स्टुडंट्स, see here, sit down. आपण बॉक्स A मधला सीट हा वर्ड चूज केला, तो लिहिला. लगेच आपण बॉक्स B मधला डाऊन हा वर्ड लिहिला आणि दोघं मिळून एक कमांड, एक सूचना, एक कृतीदर्शक शब्द तयार झाला आहे. तो म्हणजे सिट डाऊन, खाली बसा. तर ऍक्टिव्हिटी हीच आहे की तुम्हाला मीनिंगफुल कमांड्स आली पाहिजे. सेकंड, वॉक. बघा हा शब्द लिहिला वॉक, त्याच्यातनं घेतला स्लोली, हळू चाला. स्टँड, इथे दिलेला आहे शब्द स्टँड, हा इथे आपण लिहिला आहे. त्याच्यानंतर घेतला आहे आपण अप, हा इथे लिहिलाय. स्टँड अप, उभे राहा. स्पीक, इथे लिहिला. डी मधनं आपण एक वर्ड्स यूज केला. लाऊडली, जोराने बोला. टर्न लेफ्ट, रन क्विकली. कम, नंतर इन, आत या. गो आउट,
बाहेर जा. अशा प्रकारे आपण अर्थपूर्ण कमांड्स, मीनिंगफुल कमांड्स, हाऊ टू मेक मीनिंगफुल कमांड्स हे आपण याच्यातनं शिकलो आहोत. I will turn to next activity. Name the object in the picture and say what all you can do with it. See page number 30. एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. चित्रातील वस्तूंची नावं सांगा आणि ती घेऊन काय काय करता येईल तेही सांगा. Look at the picture. ही इथे चित्र दिलेली आहे आणि हे चित्र आहे. ती घेऊन काय काय करता येईल ते आपल्याला सांगायचं आहे. पिक्चर फर्स्ट एन ऍपल. सफरचंद घेऊन आपल्याला काय काय करता येईल सफरचंद. कसं वी कॅन पील इट, वी कॅन कट इट. त्या सफरचंदाला आपण कट करू शकतो. वी कॅन वॉश इट. त्या ऍपलला आपण धुवू शकतो. वी कॅन स्लाइस इट. त्याचे आपण तुकडे करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला ही जी पिक्चर्स दिलेली आहे त्या पिक्चरचं, त्या वस्तूंचं आपण काय काय करू शकतो हे आपल्याला सांगायचं आहे. सेकंड, अ बॉटल. वी कॅन थ्रो इट. बॉटलला आपण फेकू शकतो. वी कॅन वॉश इट. बॉटलला आपण धुवू शकतो. वी कॅन सेल इट. आपण ती विकू शकतो. वी कॅन कट इट. त्या बॉटलला आपण कापू शकतो. नेक्स्ट पिक्चर, क्लोथ, कापड. वी कॅन कट इट. जे कापड आहे त्याला आपण कापू शकतो. वी कॅन बाय इट. आपण त्याला विकू शकतो. वी कॅन पिक इट अप. त्या कापडला, त्या क्लोथला आपण उचलू शकतो. वी कॅन ऑल्सो वॉश इट. आपण त्याला धुवू शकतो. नेक्स्ट पिक्चर, अ शीट ऑफ पेपर. पेपरचे एक शीट आहे, त्याच्या सोबत आपण काय काय करू शकतो. वी कॅन बाय इट. तो पेपर आपण विकू शकतो. वी कॅन कट इट. त्या पेपरला आपण कापू शकतो. वी कॅन थ्रो इट. आपण त्याला फेकू शकतो. नेक्स्ट, फ्लॉवर्स. फुलं आहे. वी कॅन सेल इट. आपण त्या फुलांना, फ्लॉवर्स विकू शकतो. वी कॅन बाय इट. आपण विकत घेऊ शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या वस्तूंचं काय काय करू शकतो हे आपण आज शिकलो आहोत. Students, now see page number 14. See page number 14. Read each word in the following table at a glance. Here is given a table. एक चार्ट दिलेला आहे आणि तो आपल्याला वाचायचा आहे. आणि वाचल्यानंतर तिथे काही क्वेश्चन्स दिलेले आहे. ते क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहे, लिहायचे आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण आता तो रीड करूया. ए, ऑल, दी, एन, देअर, एंड, देम, एनी, हू, मी, वेअर, हर, एव्हरी, बाय, हिअर, हिम, his, if, how, many, with, one, what, us, to, this, there, some, that, only, of, our, without, than,
and when. And we have read the words in this chart. आता आपण ह्या चार्ट मधले, ह्या टेबल मधले आपण शब्द वाचलेले आहे. आफ्टर दॅट स्टुडंट्स वी आर गोइंग टू टर्न क्वेश्चन्स. आता आपण त्याच्या खाली प्रश्न दिलेले आहे, ते प्रश्न आपण पाहूया. काय आहे? प्रिपेअर अ कार्ड फॉर ईच ऑफ these words and put the words in alphabetical order. या शब्दाला जे शब्द दिलेले आहे त्याचं एक एक कार्ड तयार करून आपल्याला अल्फाबेटिकल वर्ड्स मध्ये आपल्याला ते लावायचे आहे. जसं अल्फाबेटिकल म्हणजे काय की जसं मराठीमध्ये अ, आ, ई असं जे मूळाक्षरे असतात तसं ए बी इंग्रजीमध्ये ए बी हे जे लेटर्स आहे सी ह्या पद्धतीने जे वर्ड्स येणार आहे त्या ऑर्डरने आपल्याला ते वर्ड्स लावायचे आहेत. जसं फॉर एक्झाम्पल इथे दिलेला आहे ए, लगेच आपण लिहिला ए. त्याच्यानंतर आला ऑल, त्याच्यानंतर आपण लिहिला अल्फाबेटिकल जी ऑर्डर आहे ती ऑल. त्याच्यानंतर आला एन, तो आपण इथे एन लिहिलेला. त्याच्यानंतर आलेला एन, तो आपण लिहिलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला ए बी सी डी हे लेटर पासून जी सुरुवात असलेले जे शब्द आहेत ते आपल्याला लावायचे आहेत. फॉर एक्झाम्पल बी पासून सुरू असणारे बाय इथे लिहिलेला आहे बघा, हा बाय आपण लिहिला. त्याच्यानंतर आलेला आहे बट, हा इथे लिहिलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला हे अल्फाबेटिकल शब्द ऑर्डरने आपल्याला हे शब्द लिहायचं आहे. टर्न टू नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड रिदमिंग वर्ड्स फ्रॉम द चार्ट. आपल्याला हा चार्ट मधलं यमक जुळणारे की ज्या शब्दांच्या शेवटच्या अक्षरांचे उच्चार हा सारखा असतो अशी शब्द आपल्याला याच्यातनं शोधायचा आहे. जसं त्यांना रिदमिंग वर्ड्स सांगितलं जातं. जसं वेअर, इथे आहे वेअर, रिदम असलेला शब्द लगेच शोधायचा आहे. त्याच्यानंतर आहे इथे देअर, हा बघा इथे वेअर देअर. एनी, मेनी, इथे शब्द आहे, हा वर्ड्स आहे एनी, इथे आहे लगेच मेनी. मीन्स व्हॉट की यांचं जे प्रोनाउन्सिएशन आहे, उच्चार आहे ते सारखं आहे. त्याच्यानंतर आहे दॅट, वेन, व्हॉट, दॅट, ही, देम. अशा प्रकारे ह्या चार्ट मधनं आपल्याला हे रिदमिंग वर्ड्स आपल्याला शोधून आपल्याकडे राईट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फ्रॉम द चार्ट फाइंड द वर्ड्स दॅट बिगिन विथ टी अँड डब्ल्यू. डब्ल्यू आणि टी ने जे सुरुवात होणारे शब्द आपल्याला इथे राईट डाऊन करायचे आहेत. वर्ड्स बिगिन विथ टी. धिस, टू, हा शब्द वर्ड्स दिला आहे. द, हा इथे दिलेला आहे. दॅट, दॅन. अशा प्रकारे हे टीने सुरू होणारे जे शब्द आहे, वर्ड्स आपल्याला इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर बिगेन, वर्ड्स दॅट बिगिन्स विथ डब्ल्यू, इथे दिला वेअर, इथे आपण लिहिलेला आहे वेअर. त्याच्यानंतर आहे वेन, इथे लिहिला आहे आपण वेन. त्याच्यानंतर विथ, त्याच्यानंतर आहे विदाउट. अशा प्रकारे that words begin with T and V, W आपण असं इथे लिहिलेले आहे. and last one, from the chart find the words that end with O and Y. की अशा आपल्याला इथून शोधायचे आहे की त्या शब्दांचा शेवट हा O आणि Y ने होणार आहे. सी, end with O. टू, शेवटी हा
ओ आलेला आहे. त्याच्यानंतर NO नो इथे ओ आला आहे. हू इथे तो शब्द आहे हू तो आपण इथे लिहिलेला आहे. अशा प्रकारे हा हू शब्द इथे लिहिलेला आहे. तर वाय ने शेवट होणार आहे. ऑनली इथे बघा तुम्ही पहा वाय ने याचा शेवट झालेला आहे. बाय इथे शेवटी बाय आहे तो आपण शब्द इथे लिहिलेला आहे. माय एनी ही वाय ने एंड झालेली ही त्या टेबल मधले शब्द आपण इथे लिहिलेले. सो स्टुडंट्स, we have learned today how to make meaningful question, how to make simple sentences, how to make meaningful commands. हे आपण शिकलेलो आहोत आणि तुम्ही त्याच्यातली काही वाक्य स्वतः तुम्ही